श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. 31 जुलै कामिका एकादशीला या राशीला मिळेल भाग्याची साथ. मेष ते मीन राशींचा असा जाईल जुलै महिन्याचा शेवटचा बुधवार. आज 31 जुलै 2024 बुधवार रोजी आषाढ महिन्यातील ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी. आज कामिका एकादशी योग देखील आहे. तसेच आज रोहिणी नक्षत्र सकाळी 10:07 पर्यंत जागृत असणार आहे. राहू काळ 12:21 पासून सुरू होईल ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. तर जुलै महिन्याचा शेवटचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊया. मेष राशी. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. हातातील काम नेमकेपणाने कराल. वृषभ राशी. अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल. राजकीय स्पर्धा पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. आजचा दिवस मनासारखा जाईल. मिथुन राशी. चंचलतेला आवर घाला. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनात उगाच शंका निर्माण होतील. कर्क राशी. तुमची बौद्धिक तपासणी केली जाऊ शकते. जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामातील बदल योग्य वेळी लक्षात घ्या. मनातील आकांक्षेपुढे बाकी गोष्टी गौण वाटतील. सिंह राशी. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. मित्रांशी सलोख्याच्या गप्पा होतील. भाग्याची भक्कम साथ मिळेल. कन्या राशी. मोठी खरेदी केली जाऊ शकते. अभ्यासात कमी पडू नका. आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल. सहकारी कामात मदत करतील. मित्रपरिवारात वाढ होईल. तूळ राशी. जोडीदाराचा स्वभाव ओळखून उत्तर द्या. काही बाबी स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा. वृश्चिक राशी. शैक्षणिक गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कर्तृत्वाला चांगला वाव आहे. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. धनु राशी. तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल. मकर राशी. तुमच्यातील न्यायीपणा उपयोगी पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीत सावधानता बाळगावी. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. मालमत्तेचे वाद मिटतील. कुंभ राशी. तुमच्यातील सद्गुणांची वाढ होईल. तडकाफडकी कामे करू नका. सारासार विचार करावा. भर द्या. घरातील वातावरण दिवस मजेत जाईल. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. मीन राशी. घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. उतावीळपणे खर्च करू नका. एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. भावनेला आवर घालावे लागेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.